मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा यावर्षी कापूस पिकाची लागवड केली असेल, कापूस पिकाला खत व्यवस्थापन करायचे असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बऱ्यापैकी फक्त नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे महत्त्वाचे अन्नद्रव्य असलेल्या खताचा आपल्या कापूस पिकाला वापर करतो. परंतु आपल्या कापूस पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा तिथे जास्तीत जास्त गरज असते, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये तिथं फायदेशीर ठरतात, जेणेकरून आपल्या कापसाचे पानं लालसर किंवा पिवळसर तिथं पडणार नाही. मित्रांनो, मी मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा जे काही टाटा कंपनीचं ध्रुवी गोल्ड, टाटा स्टील कंपनीचं ध्रुवी गोल्ड या नावाचं जे खत आहे, ज्याच्यामध्ये 11 वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य पाहायला मिळतात, तर या खताचा माझ्या कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करताना 25 किलो आणि दुसरं खत व्यवस्थापन करताना 25 किलो ध्रुवी गोल्डचा तिथं वापर करणार आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळाले होते. तर तुम्हालाही तुमच्या कापूस पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त 11 प्रकारचे तुम्हालाही तुमच्या कापूस पिकाला 11 वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खताचा जर कोणत्या वापर करायचा असेल, तर फक्त ध्रुवी गोल्ड या नावाच्या खताचा तुम्ही तुमच्या कापूस पिकाला खत व्यवस्थापन करताना आवर्जून वापर करा. धन्यवाद.